पूर्णपणे शांत तुम्ही एकाग्र आणि 2 वेळेस लांब श्वास घेणार, होल्ड करणार 2 ते 3 सेकंड, हळूवार सोडून देणार. जेव्हा आपण म्हणतो की मी आहे, माझं आहे, आपण पोझिशन दाखवतो. जसं की आपण म्हणूया की हा मोबाईल माझा आहे, किंवा हे जे चित्र आहे ते मी घेतलंय. हे कोणतीही घटना करा, शाब्दिक, शारीरिक, मानसिक, त्यामध्ये लोभ, दोष, मोहामुळे आपण त्या घटनेला माझं म्हणायला लागतो. काय करतो आपण? त्या घटनेला माझं म्हणतो, मी म्हणतो. पण तो रियालिटी मध्ये नो सेल्फ नाहीच आहे, आणि सेल्फ पण नाहीच आहे. इट इज जस्ट चेंजिंग एक्झिस्टन्स. ओके. गोष्टी फक्त बदलत आहेत, आणि त्या बदलणाऱ्या गोष्टीचं जे रूप आहे ते आपण बघू शकत नाहीये. त्यामुळे आपण काय म्हणतो की भगवान बुद्धाने शिकवलं की नो सेल्फ, सेल्फच नाहीये ते. पण तो नो सेल्फ म्हणजे काय? चेंजिंग एक्झिस्टन्स ऑफ ऍग्रिगेट्स, पंचस्कंदांचा बदल डायरेक्टली. तर आपण काय म्हणतो की सर्व काही माझं आहे, पोझिशन दाखवतो आपण, है की? पण हे जे शरीर आहे ते जगाचं आहे, आपलं नाही. तर जग म्हणजे काय? पंचस्कंद, रूप, वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान. परंतु हे जग उत्पन्न कशानं होतं? उपादानामुळं. उपादान, पंच उपादान स्कंद. 5 स्कंदांचं चिपकणं, 5 स्कंदाला चिपकणं म्हणजे जगाची निर्मिती आहे. त्या जगाच्या निर्मितीसाठी कारण कोणतं आहे? लोभ, दोष, मोह हे कारण आहे. आणि लोभ, दोष, मोहाला चिटकून राहणं, यामुळे निर्माण होतो सेल्फ, मी. परंतु हा मी फक्त विश्वास आहे, बिलीफ आहे. ओके, हा मी फक्त एक विश्वास आहे, एक बिलीफ आहे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की अनात्ता म्हणजे काय? की नो परमनंट सेल्फ. मी असं परमनंट काहीच नाहीये. सगळं काही चेंजिंग एक्झिस्टन्स आहे. इट्स अ ओनली चेंजिंग फिनॉमिना, कंटिन्यू बदलत असणाऱ्या घटना. आणि दरवेळेस काही बनत राहणं, काहीतरी असणं, हा संसाराचा भाग आहे. संसार हा म्हणजेच बनणं आहे, बिकमिंग, उपादान, भाव. ओके. किती सुंदर आहे बघा. काहीतरी बनणं म्हणजेच जगाचा भाग राहणं आहे, जग आहे. संसारा म्हणजेच काहीतरी बनणं, काहीतरी असणे. हा, मला हे बनायचंय, मला अरहंत बनायचंय, मला अनागामी बनायचंय, मला हे बनायचंय, मला ते बनायचंय. दॅट्स गोइंग इन टू द बीइंग मोड. म्हणजे काहीतरी बनण्याच्या मोड मध्ये जाणं म्हणजे संसार आहे. किती सुंदर आहे. आपण संसारामध्ये काय, काहीतरी बनण्याचा मोड केव्हा असतो? तृष्णेमध्ये. काम, भाव,
विभव. विभव मोस्टली प्रेझेंटशीच रिलेटेड आहे. परंतु काम आणि भाव जी आहे ती व्ह्यूज आणि फ्युचरिस्टिक जगाशी संदर्भात आहे, म्हणजे फ्युचर. तर अनात्ता म्हणजे नो परमनंट सेल्फ. ओके. परमनंट असं मी काहीच नाही, फक्त हे बदलत जाणाऱ्या घटना आहे. ओके. जसं की आपण पाहूया की पंचस्कंद गुणीला आय, इयर, नोज, बॉडी, टच अँड टंग. तर ज्यावेळेस डोळे पाहतात काही, डोळे काय करते, पाहते. मग त्या पाहत असताना समोर एक विषय असतो. मग त्या विषयाची एक इमेज तयार होते मनामध्ये, ज्याला प्रोजेक्टिव्ह इमेजेस म्हणतात. आणि त्याप्रती इम्प्रेशन तयार करतो आपण मनामध्ये. नाही, हे असं, ते तसं, हे काऊन असं, ते काऊन तसं. आणि जेव्हा हे इम्प्रेशन तयार होतं ना, तर ते इम्प्रेशनच कशामुळे होते? कोणतं इम्प्रेशन तयार होतं? एक तर भय होतं, वासना होते, लोभ होतो, अजून काही दुर्गुण उत्पन्न होतात त्या इम्प्रेशन पासून. परंतु ते इम्प्रेशन कशामुळे तयार होते, इमेज कशामुळे तयार होते? मे बी व्ह्यू असेल आपला, की हा व्यक्ती असा, तो व्यक्ती तसा. आणि त्याला पाहिल्यानंतर त्या त्या भयापर्यंत, त्या लोभापर्यंत आणि त्या मोहापर्यंत आपण पोहोचतो. आधी लक्षात ठेवतात की चांगल्या गोष्टी घडणं खूप अवघड असतं. परंतु वाईट गोष्टी ज्या असतात ते इझिली घडून जातात. का? कारण की क्लेशा मदत करतात त्यांना. हे दुर्गुण असतात ना, ते मदत करतात या बदलत असणाऱ्या मीला. तर ज्या चांगल्या गोष्टी त्याला दुर्गुण कधीच मदत करत नाही. तर वाईट गोष्टींना दुर्गुण मदत करतात आणि आपल्यामध्ये त्या गोष्टी करून आणतात. त्याला राग त्यांना म्हणतात. एक विशिष्ट प्रकारची तृष्णा जी कंटिन्यू सतत तशीच राहते. आपण तिच्या मागे पळत राहतो. परंतु जर आपण चेक केलं, आनंदाचं जे चित्त आहे ते प्युअर आहे. परंतु ज्यावेळेस भगवान बुद्धांचा धम्म मनामध्ये आहे, तर त्यावेळेस धम्म काय करतं, स्कंदांचा उपयोग घेऊन चांगल्या गोष्टी घडवून आणतं. तर त्यावेळेस एकच गोष्ट समजायची, जोपर्यंत आपण या जगापर्यंत वापस जाणार आहे, तर त्यावेळेस आपण या क्लेशांना जीवन देणार आहे, दुर्गुणांना वाढवणार आहे. right? तर इम्पॉर्टंट आहे की आपल्याला आपला जो मी आहे तो रिड्यूस करायचा आहे. परंतु ते डायरेक्टली इतक्या लवकर होत नाही. पण हे पण नाही की उशिरा होते, असं नाहीये. ओके. आपल्या प्रॅक्टिसवर बेस आहे सर्व. आपण कशी प्रॅक्टिस करतोय, काय करतोय, आपण काय ऐकतोय, आपण काय खाते, आपण कशी झोप घेते. प्रॅक्टिस प्रत्येक गोष्टीवर इम्पॅक्ट टाकते. तर काहीतरी बनून राहणं हा हे जगाच आहे. तुम्ही ज्यावेळेस शाळेत जासाल किंवा कॉलेजला जासाल, तर तुम्ही एक प्रकारचे काही शिक्षक बघा, स्पेशली प्राथमिक शिक्षक. त्यांचं एक विशिष्ट प्रकारचं चालणं असतं आणि विशिष्ट प्रकारचं राहणं असतं. तर ते दरवेळेस त्या शिक्षक म्हणून राहण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेस ते शिक्षक म्हणून राहण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावेळेस ते तो या जगाचा भाग आहे.
फक्त अनंतांचं जे चित्त असतं ते प्युअर असतं. म्हणून चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला वेळ लागतो. वाईट गोष्टी खूप लवकर होतात कारण की क्लेशा मदत करते, मारा मदत करते. सिंपल आहे, जास्त काही अवघड नाही. तर हे लक्षात ठेवायचं की वन रिअली नॉट हॅव एनी पोझिशन. कोणालाही काहीही प्राप्त झालेलं नाही आणि कोणाजवळ काहीही नाही हे कधीही लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस आपण म्हणतो की माझ्याजवळ हे आहे ते आहे, हे माझं आहे, ज्यावेळेस आपण असे वाक्य वापरते, दॅट इज द पार्ट ऑफ अवर सेल्फ. त्यावेळेस आपण गॅप देते. एक वाक्य संपलं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जेव्हा गॅप देते आणि ज्यावेळेस पूर्ण एकांत असतो, त्या एकांताच्या माग पण मन जे असतं ते काहीतरी ओढ घेरत असतं, ओढत असतं त्या गोष्टींना. त्या एकांतवासामध्ये पण काही ना काही शोधत असतं. ओढ लागलेली असते त्या मनाला. ही जी ओढ आहे त्या गोष्टीच्या मागं पळण्याची, हेच आहे जग. हेच आहे लोभ, दोष, मोह जो आपल्याला कंटिन्यू पळवते सूक्ष्मरित्या. ते का करतं? राग त्यांना फिक्स क्रेविंग असते आपली आणि ते एक प्रकारचं पॅटर्न बनून जातं. जसं डोळ्यांनी पाहिलं, विषय घेतला, इमेज बनली, त्याचं इम्प्रेशन तयार झालं. सेम कानानं ऐकलं, विषय बनला, त्याची इमेज बनली, इम्प्रेशन झालं आणि त्यामधून लोभ दोष मोहाची उत्पत्ती झाली. ज्यावेळेस लोभ दोष मोहाची उत्पत्ती झाली तर काय आहे? जगाची निर्मिती झाली. ज्यावेळेस जगाची निर्मिती होते त्यावेळेस आपण त्या जगाच्या आतमध्ये पार्ट बनत आहे. आपण पार्ट बनतोय म्हणजे काय? की आपण इनडायरेक्टली तसे कर्म तयार करून ठेवते की जेव्हा आपल्याला पुन्हा पुन्हा या जगाचा भाग बनावा लागणार. वाटतं तितकं इझी नाहीये. सूक्ष्मरित्या जर पाहिलं तर आपण फक्त हे असे थॉट्स प्रोड्यूस करतो ती सारखी जास्त बिलीफ सिस्टम आहे. सहाच्या सहा इंद्रिय सहाच्या सहा इंद्रियांमधून लोभ दोष मोहामुळे आपण अननेसेसरी डाटा हा जमा करत असतो, जो लोभ दोष मोहानं निर्माण केलेला आहे. लोभ दोष मोहानं निर्माण केल्यामुळं आपला मी हा कंटिन्यू स्ट्रॉंग बनत जातो या डाट्यामुळे. तर महत्वाचं प्रवचन होतं, छोटस घेतलंय परंतु याच्यासाठी घेतलंय की जेव्हा जेव्हा आपण या जगाच्या मागं जातो, पाठीमागं पळतो, त्यावेळेस आपण या जगाला दुर्गुणांमधून शक्ती देत असतो. हे जग कोणते? रूप, वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान हे आहे जग. परंतु या जगामध्ये जीव कुठून येतो? उपादान म्हणून. आय थिंक